जय हिंद, जय महाराष्ट्र. द स्टॉक सिलेक्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण बजाज फायनान्स या कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत. तर या कंपनीने नुकतेच त्यांचे क्वार्टर 2 चे रिझल्ट अनाऊन्स केले होते, ज्याच्यामध्ये कंपनीचा परफॉर्मन्स आपला अतिशय चांगला राहिलेला पाहायला मिळाला. आणि असे असताना देखील त्याच्या नेक्स्ट 3 ते 4 दिवसाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला या स्टॉकमध्ये एक 7 ते 8% आसपास आपल्याला छोटासा असा फॉल पाहायला मिळाला. तर त्याचं एक कारण असू शकतं की कंपनीची ज्या प्रमाणात ग्रोथ झालेली आहे तसेच त्यांची क्रेडिट कॉस्ट देखील वाढलेली आहे. मित्रांनो, आता क्रेडिट कॉस्ट म्हणजे काय, तर कंपनीने दिलेल्या कर्जावरती त्याचे रिटर्न येण्याची शक्यता कमी असते. म्हणजे काही नुकसानीची शक्यता कंपनीला वाटते, तेव्हा ती शक्यता टाळण्यासाठी कंपनी एक ठराविक रक्कम अशी साईडला करून ठेवते, ज्याला क्रेडिट कॉस्ट असं म्हणतात. आता एका उदाहरणार्थ आपण समजून घेऊया. समजा एखाद्या कंपनीने एखाद्या ग्राहकाला 100 कोटीचे कर्ज दिले आहे आणि त्या 100 कोटी कर्जामधून 2 कोटी अशी रक्कम आहे की कंपनीला डाऊटफुल आहे की ती आपल्याला रिटर्न मिळणार आहे. तर कंपनीला एक नुकसानीची शक्यता वाटते, त्यासाठी 2 कोटीचं एक प्रोव्हिजन केलं जातं वेगळं, त्याला आपण क्रेडिट कॉस्ट असं म्हणतो. आणि तसेच थोडीशी जी क्वालिटी आहे, असेटची क्वालिटी आहे, ती देखील थोडीशी आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते. आणि या सगळ्याचा जो इम्पॅक्ट आहे तो मार्जिनवरती आपल्याला पाहायला मिळाला, थोडासा दबाव पाहायला मिळाला मार्जिनवरती. आणि याच्यावरती आपल्याला मार्केटने थोड्या प्रमाणामध्ये रिॲक्ट केलेलं पाहायला मिळालं, ज्याच्यामुळे 7 ते 8%चा छोटासा फॉल आलेला आहे. तर कंपनी तशी खूप मोठी आहे, एक मार्केट लीडर आहे त्यांच्या सेक्टरची, NBFC सेक्टरची. आता मार्केट कॅपिटल जायचं बघितलं आपण इथे जवळजवळ 6,33,760 करोडचं मार्केट कॅपिटल आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला याच्यावरून कळलंच असेल कंपनी की किती मोठी आहे. आता थोडंसं आपण त्याची आकडेवारी बघूया, परफॉर्मन्स त्यांचा कशा प्रकारे राहिला होता. याच्यामध्ये आपण जून लास्ट क्वार्टर जो आहे जून 25 तो ह्या क्वार्टरसोबत थोडंसं कम्पेअर करणार आहोत. आता लास्ट क्वार्टरमध्ये त्यांचा बिझनेस झाला होता 19,524 करोडचा आणि तो वाढून ह्या क्वार्टरमध्ये झाला आहे 20,179 करोड. म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर त्यांचा बिझनेस आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण डायरेक्टली आता त्याचा नेट प्रॉफिटच बघूया. नेट प्रॉफिट लास्ट क्वार्टरमध्ये होता 4,765 करोडचा आणि तो वाढून झाला आता 4,948 करोड. म्हणजे कंपनीचा बिझनेस देखील वाढला आहे, त्यासोबत नेट प्रॉफिट देखील बऱ्यापैकी कंपनीने कमवलेला पाहायला मिळतो आपल्याला. तर अशा प्रकारचे क्वार्टरली रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कंपनीची बेसिक डिटेल्स सुद्धा आपण थोडीफार प्रमाणात माहिती करून घेतली. आता आपण कंपनीचे फंडामेंटल जाणून घेणार आहोत, ज्याच्या माध्यमातून आपण ठरवतो की ही जी कंपनी आहे ती आपल्या इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही. त्यानंतर आपण व्हॅल्युएशन देखील बघतो आणि सगळ्यात लास्टला आपण पाहणार आहोत की चार्टचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं तयार झालेलं आहे, आता पुढची मोमेंटम आपल्याला कशा प्रकारे पाहायला मिळते. तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे आपली व्हिडिओ जी आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपला चॅनल अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर लवकर तो देखील सबस्क्राईब करून घ्या, कारण की जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचे अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे ROA, रिटर्न ऑन असेट. म्हणजेच कंपनीने टोटल असेटमधून आपला किती प्रमाणामध्ये रिटर्न कमवले ते आपल्या याच्या माध्यमातून समजतं. तर तो रेशो आपला किती लागतो, 2 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 3.89 पाहायला मिळतो. त्यामुळे हा पॉईंट जो तो पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे ROE, रिटर्न ऑन इक्विटी. म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणात कंपनी प्रॉफिट जनरेट करते, त्याचा रेशो किती लागतो, 18 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये इथे 19.2 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढचं डेट टू इक्विटी रेशो, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती प्रमाणामध्ये आहे ते आपल्या याच्या माध्यमातून समजते. तो रेशो किती लागतो, 4 किंवा त्यापेक्षा कमी, आणि ॲक्च्युअलमध्ये 3.85 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे नेट इंटरेस्ट मार्जिन NIM. म्हणजेच कंपनी जे कर्ज देते त्या कर्जाच्या माध्यमातून कंपनीला जे व्याज मिळतं त्याचा मार्जिन किती असतो ते आपल्या याच्या माध्यमातून समजते. तो रेशो किती लागतो, 9 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये इथे आपल्याला 9.7 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे कॉस्ट टू इन्कम रेशो. म्हणजे कंपनी जी कमाई करते त्या कमाईच्या तुलनेमध्ये खर्च किती आहे ते आपल्या याच्या माध्यमातून समजते. तो रेशो किती लागतो, 38 किंवा त्यापेक्षा कमी, आणि ॲक्च्युअलमध्ये इथे 33.7 आहे. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे कॅश फ्लो क्वालिटी. म्हणजे कंपनीचा प्रॉफिट जो नफा आहे तो खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपल्याला समजते. तो रेशो किती लागतो, 4 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये इथे आपल्याला 2 पाहायला मिळतो. त्यामुळे हा पॉईंट जो निगेटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर पुढचं म्हणजे ग्रॉस NPA, नॉन परफॉर्मिंग असेट. म्हणजे असे कर्ज जे बँकेने दिलेलं आहे जे आता जवळजवळ डबघाईवर आलेले आहे, म्हणजे ज्याची परतफेड होऊ शकत नाही, तर त्याचा रेशो किती लागतो, 1.8 किंवा त्यापेक्षा कमी, आणि ॲक्च्युअलमध्ये 1.24 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर कॅपिटल ॲड्युकेसी रेशो म्हणजे काय, तर जे कंपनीला लॉस होणार आहे असे कंपनीला माहिती असतं, त्यासाठी एक बफर कॅपिटल कंपनी ठेवते. तर त्याचं प्रमाण किती आहे ते आपल्या याच्या माध्यमातून समजतं. तर त्याचा रेशो किती लागतो, 22 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअली 22च पाहायला मिळतो. त्यामुळे हा पॉईंट जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर प्रमोटर प्लेज. प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते.
तर त्यांचं जे प्लेजिंग आहे ते 0 लागतं, म्हणजे कोणत्या प्रकारे त्यांच्यावर कर्ज नसावं. ॲक्च्युली ते 0च आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो. तो किती लागतो? 20 किंवा त्यापेक्षा जास्त. आणि ॲक्च्युअलमध्ये इथे आपल्याला 25.9 पाहायला मिळतो, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. आता ओव्हरऑल याची रेटिंग आपण बघितली तर 9ची रेटिंग आलेली आहे, म्हणजेच हा स्टॉक ग्रीन झोनमध्ये जातोय, म्हणजेच हा स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. तर सुरुवातीला मित्रांनो ही कलर कोडिंग मी तुम्हाला सांगितली नव्हती, म्हणजे ज्यामध्ये आपण असे क्रायटेरिया बनवले आहेत, जसे की 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे जे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत, ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो. त्यानंतर 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स ते आपलं ऑब्झर्वेशन ठेवायचं असतं. आणि 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे जे फंडामेंटल त्यांचे वीक आहेत, ज्यांच्यापासून आपल्याला लांब राहायचं असतं. आता याची रेटिंग आली 9ची, त्याच्यामुळे हा स्टॉक जो आहे तो ग्रीन झोनमध्ये जातोय, म्हणजेच फंडामेंटली हा स्टॉक स्ट्रॉंग आहे, ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो. आता झाले फंडामेंटल्स. आता व्हॅल्युएशन देखील बघूया. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा PE आहे 21.2 आणि स्टॉकचा PE पाहायला मिळतोय 34.6, थोडासा जास्त PE पाहायला मिळतोय. त्यानंतर EBITDA तो आपल्याला लागतो 7च्या आतमध्ये आणि ॲक्च्युअलमध्ये ते 19.5 पाहायला मिळतोय, थोडासा जास्त पाहायला मिळतोय EBITDA इथे आपल्याला. त्यानंतर पे रेशो 1.5च्या आतमध्ये असतो, जो आपल्याला ग्रोथ जस्टिफाय करणे सांगतो. तर तो आहे 1.04, म्हणजे इथे आपण बोलू शकतो जो PE थोडासा जास्त पाहायला मिळतोय तो जस्टिफाय करतोय ग्रोथला. त्यानंतर PB रेशो 5च्या आतमध्ये पाहिजे आणि PB रेशो आहे 6.14, थोडासा जास्त पाहायला मिळतोय PB रेशो. आता ओव्हरऑल व्हॅल्युएशन बघितलं तर एवढे पण अट्रॅक्टिव्ह नाहीत, पण ठीकठाक आहेत. ज्याप्रमाणे स्टॉक आपला फंडामेंटली स्ट्रॉंग पाहायला मिळतोय, त्याच्या दृष्टिकोनातून जे व्हॅल्युएशन ठीकठाक पाहायला मिळत आहेत, त्यामुळे आपण इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो. परंतु त्यासाठी आपण चार्ट देखील बघतो, चार्टचं स्ट्रक्चर आपल्याला काय सांगतोय, त्यानंतर आपण लास्ट निर्णय तो घेत असतो. आता आपण याचा चार्ट बघूया, चार्ट आपल्याला काय सांगतो आहे. आता मित्रांनो तुमच्यासमोर बघा, इथे मी बजाज फायनान्सचा मंथली चार्ट ओपन केलेला आहे. याच्यामध्ये आपण थोडीशी याची बॅक हिस्ट्री जाणून घेऊयात. एक कोरोनाचं करेक्शन आलं होतं, त्यामध्ये हा स्टॉक किती करेक्ट झाला होता ते आपण बघूया. इथे बघा 63% म्हणजे 60%च्या आसपास याच्यामध्ये आपला करेक्शन पाहायला मिळालं आणि तिथून एक बाउन्स केला आहे स्टॉकने. तो बाउन्स किती पर्सेंटपर्यंत केला आहे तो देखील बघूया. इथे आपण 352 म्हणजे 350% आसपास इथे आपल्याला मोठा असा मोमेंटम पाहायला मिळाला. हा जो करेक्शन होता तो फक्त 60%चा होता. त्यानंतर जवळजवळ 1.5 ते 2 वर्षामध्ये या स्टॉकने आपल्याला 350% आसपास रिटर्न घेतलेले पाहायला मिळाले. तर एवढा मोठा मोमेंटम होता आणि त्यानंतर जी गोष्ट घडली ती बघण्यासारखी आहे मित्रांनो, ते इंटरेस्टेड आहे. तर ते आपण बघूया काय आहे. तो हा जो हाय केला होता तो कधी केला होता, इथे बघा आपण ऑगस्ट 21 मध्ये हाय केला होता. ठीक आहे, आणि ऑगस्ट 21 पासून जर आपण इथे बघितलं तर जवळजवळ जानेवारी 25 पर्यंत हा स्टॉक जो तो कन्सोलिडेशन झोनमध्ये गेलेला आहे. म्हणजे हा स्टॉक जो आहे तो एकाच फेजमध्ये आपला ट्रेड होताना पाहायला मिळाला. समजा जर तुम्ही या स्टॉकमध्ये ऑगस्ट 21 मध्ये एंट्री केली असती, छोटीशी अशी इन्व्हेस्टमेंट केली असती, तर जानेवारी 25 पर्यंत तुम्हाला या स्टॉकमधून कोणत्याही प्रकारचा परतावा मिळाला नसता. तर याच्यातून काय घेण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो, की तुम्ही जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री करता तेव्हा फक्त फंडामेंटल्स किंवा एखादी न्यूज आली, एखादा क्वार्टरली रिझल्ट आला, फक्त एवढं बघून तुम्ही जर एंट्री केली तर तुम्हाला पाहिजे तशी रिटर्न यामध्ये मिळत नाही. आता 4 वर्षाचा हा स्टॉक कन्सिडर करतो असेल तर 4 वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये कोणत्या प्रकारचे रिटर्न मिळालेच नाहीत ना मित्रांनो. त्याच्यामुळे जर तुम्हाला कोणत्या स्टॉकमध्ये एंट्री करायची असेल तर त्याचे फंडामेंटल सोबत त्याचं व्हॅल्युएशन सोबत त्याचं चार्टचं स्ट्रक्चर या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला एंट्री करायची असते, तेव्हाच तुम्हाला कमीत कमी पिरियडमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट तुम्ही कमवू शकता. आता हा झाला त्याचा पास्ट. आत्ता स्टॉकमध्ये कशा प्रकारची सिच्युएशन आहे ती आपण बघूया. आता एक मंथली चार्ट होता, तर इथे जानेवारी 21 मध्ये म्हणजे जानेवारी फेब्रुवारी 21 मध्ये याचा ब्रेकआउट झाला आहे. म्हणजे हा जो बेस बनला होता त्याचा ब्रेकआउट झाला आणि इथं ट्रेंड कंटिन्युएशन होताना पाहायला मिळतं आपल्याला. ठीक आहे, आता आपण याचा डेली चार्ट बघूया आपण, त्याच्यावरती थोडंसं आपलं पिक्चर जे आहे ते व्यवस्थित क्लिअर तुम्हाला समजेल. तर मित्रांनो हा जो बेस होता तो इथे ब्रेक झाला आहे. ब्रेक होऊन हा इथे हाय क्रिएट केला होता. इथं आपण मार्क करूया थोडंसं. हा हाय केला होता आणि हाय केल्यानंतर स्टॉक थोडासा करेक्ट झाला आहे आणि करेक्ट झाल्यानंतर त्याने 3 वेळा तो हाय जो होता ब्रेक करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथं बियर्स जे आहेत, जे सेलर आहेत, त्यांनी स्टॉकवरती प्रेशर आणून आपला स्टॉक खालच्या साईडला घेऊन जाताना पाहायला मिळाला. बघा इथे फर्स्ट अटेम्प्ट केला आहे, इथून पुन्हा याच्यावरती बियर्स हवी होताना पाहायला मिळाले, सेकंड अटेम्प्ट केला आहे, त्यानंतर इथे थर्ड अटेम्प्ट केला आहे.
3 वेळा अटेम्प्ट केले, परंतु तो प्रिव्हियस हाय जो होता तो ब्रेक करू शकले नाही आहे आणि तिथून थोडंसं करेक्शन आलं आणि ते एक डिमांड झोन क्रिएट झालेला मित्रांनो. या डिमांड झोनवर ना पुन्हा बुल्स ॲक्टिव्ह झाले आणि स्टॉक जो आहे तो एकदम प्रेशरमध्ये आपल्या वरच्या साईडला घेऊन जाताना पाहायला मिळेल. हा जो हाय ब्रेक केला आणि वरच्या साईडला मस्त मोठा असा मोमेंटम आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्या पण ट्रेंड कंटिन्युएशन आपण याला बोलू शकतो. प्रिव्हियस जो अप ट्रेंड होता तो इथून कंटिन्यू होताना पाहायला मिळतोय. तर हा ब्रेक झाल्यानंतर पुन्हा एकदा हा जो प्रिव्हियस रेसिस्टन्स होता बघा, हा जो रेसिस्टन्स होता त्याने ते सपोर्टचं काम केलं आहे. इथनं रिटेस्ट करून स्टॉक पुन्हा वरच्या साईडला आपला मुवमेंट करताना पाहायला मिळतोय. थोडीशी स्ट्रेंथ देखील वाढत आहे मित्रांनो. आता हा जो प्रिव्हियस रेसिस्टन्स होता, हा जो डिमांड झोन बनला आहे, हा एक तुम्हाला एक स्टॉप लॉसचं काम करू शकतो. हा ब्रेक होण्याचे चान्सेस थोडेसे कमी दिसतात आपल्याला. त्यामुळे तुम्ही जर या न्यूजमुळे किंवा हा क्वार्टर 2चे रिझल्ट आले ते चांगले असल्या कारणाने तुम्ही जर याच्यामध्ये एंट्री केली असेल तर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी एक 960च्या आसपास एक स्टॉप लॉस धरून तुम्ही वरच्या साईडला जाऊ शकता. थोडंसं या स्टॉप लॉसवर तुम्ही स्टडी करा. आणि हा जर ब्रेक झाला इन केस समजा मी तुम्हाला सांगितलं ब्रेक होण्याची कारण म्हणजे 7 ते 8% स्टॉक पडला, तो का पडला, क्रेडिट कॉस्ट वाढल्यामुळे पडला, मार्जिन थोडेसे कमी झालेले आहेत, असेट क्वालिटी थोडीशी घसरली पाहायला मिळाले आणि याचा अजून जरा मार्केटने निगेटिव्हली इम्पॅक्ट केला याच्यावरती. तर हा जो डिमांड झोन आहे म्हणजे हा रेसिस्टन्स आहे तो ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत. परंतु बघूया आता येणार ट्रेडिंग सेशनमध्ये कशा प्रकारे रिॲक्ट करतोय. जर हा ब्रेक केला तर नेक्स्ट जो स्ट्रॉंग आपला डिमांड झोन पाहायला मिळतोय तो आपण बघूया. मी इथे मार्क करून ठेवलेला आहे 827 ते 885च्या आसपास हा स्ट्रॉंगली एक डिमांड झोन दिसतोय. जे कोण सेफ ट्रेडर्स आहेत ज्यांना सेफ एंट्री पाहिजे, बाय ऑन डिप्स करायचं असेल त्यांच्यासाठी 827 ते 885 हा एक चांगला झोन आहे. इथे समजा इथपर्यंत स्टॉक करेक्ट झाला तर इथे एखादं बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म झालं तर तुम्ही इथे एक छोटीशी अमाऊंटने तुम्ही इन्व्हेस्टमेंट यामध्ये करू शकता. फक्त ती पण तुम्हाला तुमची परीने स्टडी करून करायची मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चार्ट समजून घेतलेला आहे, कंपनीचे फंडामेंटल्स जाणून घेतले, व्हॅल्युएशन काय ते देखील बघितले आणि क्वार्टरली रिझल्ट कशा प्रकारे राहिले ते देखील शॉर्टमध्ये जाणून घेतलं. तर मी जी माहिती तुम्हाला दिली मित्रांनो ती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मला कमेंट करून देखील सांगा. आणि तसेच तुम्हाला जर समजा कोणत्या स्टॉकबद्दल फंडामेंटल अनालिसिस जाणून घ्यायचे असतील, व्हॅल्युएशन काय जाणून घ्यायचे असेल किंवा कोणता चार्ट स्ट्रक्चर समजून घ्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करून सांगत चला. आम्ही नक्कीच त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका, कारण की जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.